अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या म्हैसगावमध्ये 26 जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच सुजाता अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। पण सरपंच पतीने ग्रामसभा उधळून लावण्याचा आरोप करण्यात आला। नागरिकांनी दिलेल्या अर्ज व इतर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक म्हणून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण नागरिकांचे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठी सरपंच पती अरुण पवार हे ग्रामसभेत दादागिरी हुकुमशाही पद्धतीने नागरिकांना करत होता। गावातील विकास कामे का होत नाहीत असे ग्रामस्थांनी विचारले असता कामे आम्हाला करायची की नाही ते आम्ही पाहू, तुम्ही उगाच भुगतात असे नेहमी म्हणत होता। सरपंच पती प्रत्येक विषय स्वतः ग्रामसेवक यांना चुकीची माहिती देऊन सांगत असे। प्रत्येक कामात नेहमी अडथळे हे सरपंच पती करत आहे। यांनी गावाला पूर्ण वेठीस धरले आहे। मी जे सांगन तेच होणार, तुम्हाला काय करायचं ते करा अशी दादागिरी करत आहे। सरपंच ग्रामसभेचे अध्यक्ष असताना चालू ग्रामसभेत अरुण पवार यांनी सरपंच व ग्रामसेवक शकीला पठाण यांना ग्रामसभेतून उठून जाण्यासाठी भाग पाडले। ग्रामसभा अरुण पवार यांनी उधळून लावली। नागरिकांनी अनेक प्रश्न, घरकुलांचे, गावातील नागरिकांचे आरोग्य, रस्ते, गेली 2 वर्षापासून बाजार लिलावाचे पैसे ग्रामपंचायतीकडे जमा नाही, ते लिलावधारक कधी भरणार, जमा खर्चाची रक्कम सांगा, गावातील व्यावसायिकांना विनाकारण बोगस नोटीस देऊन हुकुमशाही पद्धतीने कार्यवाही का करतात असे अनेक प्रश्न नागरिक म्हणून ग्रामस्थ बोलत होते। ते विषय मंजूर करण्यात यावेत असे नागरिक बहुमताने मांडत होते, पण सरपंच व पती अरुण पवार हे कोणाचेही ऐकत नव्हते। म्हैसगावमध्ये सरपंच पती हा उपसरपंच सदस्यांना मासिक मीटिंग नेहमीच अडथळा निर्माण करत आहे। गावातील अनेक कामे बंद पाडली आहेत, तरी सरपंच व पती व ग्रामसेवक हे संगनमताने वागतात। कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना व उपसरपंचांना विचारात घेत नाहीत। नागरिकांचे कोणतेच प्रश्न सुटत नाहीत। गावात व ठाकरवाडीमध्ये पाण्याची व लाईटची खूप बेकार अवस्था झाली आहे। सरपंच सुजाता अरुण पवार, पती अरुण पवारच्या मनमानीला ग्रामस्थ पूर्ण कंटाळले आहेत। गावाला एक चांगला दबंग ग्रामसेवक यांची फार गरज आहे, तरी सध्याचे ग्रामसेवक हे फक्त सरपंच व पती अरुण पवार यांचेच ऐकतात। शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते, त्यांचे कोणतेही प्रश्न सोडवले जात नसल्याने गावातील नागरिकांची निराशा होत आहे। गावातील विकास आराखड्याप्रमाणे कामे करत नाहीत। सरपंच आपल्या जवळच्या व्यक्तीला बाजार लिलावाचे देऊन सन 2023 व 2024 चे 90,000 प्लस 90,000 असे 1,80,000 ते रुपये ग्रामपंचायत खात्यावर जमा न करता परस्पर सरपंच पती यांनी संगनमताने मोठा अपहार केला आहे। ते पैसे ग्रामपंचायत खात्यावर लवकरात लवकर भरणा करा असे ग्रामसभेत नागरिकांनी मागणी केली असता सरपंच पती चालू ग्रामसभा बंद करू, पोलीस अधिकारी समोर ग्रामस्थांवर दादागिरी हुकुमशाही करून सरपंच सुजाता अरुण पवार व पती अरुण पवार यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्यावर दबाव आणत चालू ग्रामसभा उधळून लावली व निघून गेले। यामुळे नागरिक निराश होऊन गेले। तरी वरिष्ठांनी म्हैसगाव ग्रामपंचायतमध्ये लक्ष देण्याची गरज आहे, तर ग्रामसभा पुन्हा घेण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे। तरी पुढील ग्रामसभेसाठी पंचायत समितीचे BDO व तहसीलदार यांनी यावे ही ग्रामस्थांची मागणी आहे। लोकशाही राजवटीत महिला सरपंच असताना व ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच पतीने ढवळाढवळ केली नाही पाहिजे। ज्यांना नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांना निरपेक्ष वृत्तीने काम करू दिले पाहिजे। घराची व्यक्तीने ग्रामपंचायत कारभारात ढवळाढवळ केली नाही पाहिजे अशी मागणी आजच्या ग्रामसभेत नागरिकांनी बहुमताने मांडली होती। सदर ग्रामसभा ही वादळी ठरल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे। सार्वमंथन न्यूज, महाराष्ट्र, राहुरी, म्हैसगाव।